सकाळ झाली, 7 नाही वाजलेत अजून. आईची निघायची तयारी चालू झाली, पण मी घेतोय लोळून. अजून ड्रायव्हर तर 10 वाजता येणार आहे. आज हंगेरी सोडून जर्मनीला चाललो आहोत ना. वाट ऑस्ट्रिया देशातून जाते, म्हणून तेथील युरोपातील सर्वात सुंदर म्हणतात अशा हालस्टाट नावाच्या गावाला भेट देणार आहोत. आता इतकी सुंदर सुंदर गावे पाहिली, आणखीन काय सुंदर असणार आहे त्यात. आईच्या आंघोळीची खुर्ची जरा पुसून घेतो, तोपर्यंत गाडीत ओलं लागायचं नाही तर कुठे. पण ते हालस्टाट गाव आहे ना ऑस्ट्रियामधलं, म्हणतात की ते इतकं सुंदर आहे की ते पाहायला चीनवरून अगदी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. तुम्ही कदाचित भारतामध्ये ऐकलं नसेल हालस्टाट या गावाचं नाव, मात्र परदेशात फिरायला जाणारे भारतीय असतात ना, त्यांच्याकडे या गावाची नोंद असते कधी ना कधी तिकडे जाण्याची. आता या युरोपच्या सहलीचे यापूर्वीचे तुम्ही 20 व्हिडिओ पाहिले असतील, पण त्यात तुम्हाला भारतीय पर्यटक अगदी क्वचित दिसतात. मात्र हालस्टाटला चीन लोकांनंतर भारतीय पर्यटक आपल्याला जास्त संख्येने दिसणार आहेत तिथे. उलट तिथे युरोपातील जर्मनीसारखे अव्वल पर्यटक फार कमी दिसतील. त्याचं एक मजेशीर कारण आहे, मी त्याला बंडलबाजी म्हणतो. पण मी कशाला आतापासूनच तुमच्या आनंदावर विरजण घालू. मग तुम्ही म्हणाल, बंडलबाजी वाटते तर मग दाखवतोच कशाला ते गाव. अहो, त्या गावाच्या सुंदरतेबद्दल बिलकुल प्रश्न नाही. अरे, सगळी तयारी करून आई झोपली परत. अगदी पाकिट गळ्यात घालून झोपली. वेळ झाली की उठून निघायला एकदम तयार. चला, शोप्रोन गावासोबत हंगेरी सुद्धा संपलं फिरून. किती दिवस होतो आम्ही हंगेरीमध्ये याचा मलाच हिशेब नाही. सुरुवातीला आठवडा होतो बुडापेस्टमध्ये, आणि मग विमान रद्द झालं म्हणून आम्ही गावं फिरायला शहराच्या बाहेर पडलो. म्हणजे अंदाजे 2.5-3 आठवडे झाले असतील. इथे वाटेत पटकन काही खायला प्यायला लागेल ते घेतो. हालस्टाट गाव म्हणजे पर्यटकांचं गाव, म्हणजे तिकडे पर्यटकांना कापायचे धंदे असणार. आणि आम्हाला जर्मनीमध्ये म्युनिकला पोहोचेपर्यंत रात्र होऊ शकते. तिकडे गेल्यावर खाण्यापिण्याची काही घाई नको. प्रवास केल्यामुळे आयुष्याला प्रवास का म्हणतात हे कळलं मला. प्रवासात असे चढ उतार येतात ना, त्यात खरी मजा असते. आता बघा, सुरुवातीला आम्ही बुडापेस्ट शहरात अगदी मध्यवर्ती भागात राहून भरपूर मजा केली. मात्र तेवढ्यातच आमचं घरी परत जायचं विमान रद्द झालं. मात्र त्यामुळे आम्हाला हंगेरीतली गावं पाहण्यासाठी वेळ मिळाला. आणि गाव पाहायला गेलो तर गेल्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल कसे आम्ही एका निर्जन गावात 4 दिवस अडकून राहिलो होतो. पण सबंध गाव आपल्या मालकीचे, असा आनंद पुन्हा कधी आणि कोणाला मिळेल सांगा बरं. आणि तेवढ्यात काल विमान कंपनीने नुकसान भरपाई मंजूर केली. आम्हाला ती लॉटरी लागल्यासारखंच झालं, आणि त्यामुळे आम्ही आमची सहल आणखीन लांबवली, अगदी जर्मनीपर्यंत. हे असे चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मात्र चढ संपले की उतार, आणि मग पुन्हा चढ चालू होतो. तुम्ही पण आपल्या आयुष्यातील घटना तारखेवार लिहून ठेवा आणि बघा हे असंच गोलाकार चक्र आहे की नाही. अगदी आमच्या या गाडीच्या प्रवासासारखे. बघा आता किती मस्त सुसाट वेगाने चालली आहे गाडी, पण तेवढ्यात इथे रहदारी खोळंबली. पुढे काही अपघात वगैरे झाला असावा. आणि इथले मोटरसायकलवाले बघा किती मूर्ख. एवढा मोकळा रस्ता आहे त्या छोट्याशा मोटरसायकलसाठी. अरे जायचं ना पटकन निघून पुढे. या गाड्यांनी पण बघा, 2 गाड्यांमध्ये संपूर्ण रांग रिकामी ठेवली आहे. म्हणतात की ती रुग्णवाहिकेसाठी किंवा अग्निशामक दलासाठी. आणि एवढं असून सगळे एकदम शांत हो. काय हो, तुमच्याकडे गाड्यांमध्ये हॉर्न नाहीत का? हॉर्न पे पे. हंगेरी जेवढे सुंदर, तर ऑस्ट्रियामधील निसर्ग सौंदर्य त्याहीपेक्षा सुंदर. हंगेरीमध्ये उंच डोंगर फार कमी. मात्र इथे ऑस्ट्रियामध्ये आल्याबरोबर डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक चित्राच्या पार्श्वभूमीवर उंच आणि हिरवे डोंगर. इथे वाटेत 2 मिनिटात धार मारण्यासाठी 5 मिनिटं थांबू म्हणतो. आता रिकामी झालेली टाकी भरायला काय घेऊ बरं. 2-3 वेगळ्या गोष्टी बघितल्या, आणि रात्री घरी जाताना दारुड्याची पावले जशी बाटलीच्या दुकानाकडे जातात, तसंच मी कॉफी घेत आहे. पण इथलं दूध संपलं. शेवटी त्या बाईने दिलं. बाईने दूध दिलं म्हणजे त्या यंत्रामध्ये तिने खोक्यातलं दूध घातलं हो. आमचा प्रवास आता थेट हालस्टाट, युरोपातील सर्वात सुंदर गावापर्यंत. मला तर या गाडीच्या खिडकीच्या चौकटीत मावणारे प्रत्येक गाव तिथे जाऊन 2 दिवस राहून अनुभवावेसे वाटते. डोंगराच्या पायथ्याशी हिरव्या गालीच्यावर वसलेली इटुकल्या गावातली पिटुकली घरे, तिथल्या पायवाटा, मोठ्या गावा शहरांपासून दूर राहणारे तेथील लोक, मोजून 3 दुकाने, आणि एकुलता एका बारमध्ये संध्याकाळी जमणारे सगळे गावकरी. बस संध्याकाळी 7-8 वाजून गेले की रस्त्यावरील मंद दिवे
अख्ख्या गावात हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शिस्तीत रात्रभर एकटे उभे. मात्र फक्त 2 दिवसांसाठीच बरं का. तेलावीव शहरातील गजबजलेल्या ठिकाणी नेमक्या रहदारीच्या सिग्नल जवळ असणाऱ्या कॅफेमध्ये सभोवतालच्या जगाचा वेग कमी करण्यासाठी हातातली कॉफी घोटानंतर घोट घेत 2 ढेंगा वर करण्यासाठीच बहुतेक माझा जन्म झाला असावा. गाडीच्या वेगाने इथली गावे खिडकीतून भरभर मागे जातात. तेलावीवमध्ये मात्र बसल्या जागी सभोवतालच्या जगाची संथपणे जणू काही माझ्या कॉफीच्या कपाभोवतीच प्रदक्षिणा चालते. अरे ओ मोटरसायकलवाले, झाली ट्रेन गेली कधीच, मोकळा रस्ता आहे, फाटक पण उघडं आहे. अर्जुनाला जसा पोपटाचा फक्त डावा डोळा दिसत होता तसा यांना हेल्मेटमधून फक्त लाल सिग्नलच दिसतो का. काय म्हणणार आपण युरोपच्या शिस्तीला. कठीण आहे बुवा. तर मी काय म्हणत होतो, शांत सुंदर नयनरम्य अशा तळ्याकाठी वसलेल्या गावात 3-4 दिवसांनी शेवटी कंटाळा येऊ लागतो. मात्र रोजच्या त्याच एराण्याकडे रोजचा तोच मस्का लावलेला पाव कपातल्या कॉफीत बुडवता बुडवता सबंध आयुष्य गेलं तरी कंटाळा येत नाही. बरोबर आहे की नाही. हे बघा, कंटाळा यायच्या आधीच आलं हाल स्टार्ट. म्हणतात की युरोपातील सर्वात सुंदर गाव, जिथे युरोपातील पर्यटकांपेक्षा आशियाई पर्यटक जास्त. का ते नंतर बघू. चित्रपट चालू झाला नाही आणि तुमचे प्रश्न विचारायचं सुरू. आता जरा शांतपणे बसून पहा. लघवीला वगैरे जायचं असेल तर ते सगळं नंतर. मन विचलित झालं हो माझं. तर मी काय सांगत होतो बरं. हां, ते लघवीला जायचं. नाही, ते झालं जाऊन ना. आठवलं. इथून जवळच डॉर्फ आम म्हणून एक छोटेसे गाव आहे. माझ्या मते ते या गावापेक्षाही सुंदर. जर्मनीचा माजी चान्सलर हेल्मुट कोल दरवर्षी आपल्या सुट्टीचा 1 महिना जर्मनी सोडून ऑस्ट्रियातील त्या गावी काढायचा. त्याला सुद्धा या सुंदर गावापेक्षा ती जागा जास्त आवडायची. 1 रात्र तिथे काढून उद्या जर्मनीचा रस्ता पकडणार आहोत. उद्या तेथील उपहारगृहामध्ये जेवायला भेटा आमच्याबरोबर. तिथे भेटा म्हणजे इथे गाणी लावून मी जात नाहीये कुठे. चला, मी तुम्हाला या गावाबद्दलची जी गंमतशीर गोष्ट सांगणार होतो ती सांगतो आता. इथे हे सुंदर आहे, इथे फार छान वाटतं, इथे फार मजा येते, हे सगळं तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघता. या सुंदरतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गावात डोळे उघडे असून सुद्धा काय दिसत नाही ते मी तुम्हाला सांगतो. अनेक पर्यटकांचं बघा स्वप्न असतं की लग्नानंतरचा हनीमून. अरे हो, हनीमून लग्नानंतरच असतो नाही का तुमच्याकडे. काय आहे, माझं लग्न झालेलं नाही ना अजून. काय झालं की हनीमून, काय झालं की हनीमून. तर लग्नानंतरच्या हनीमूनसाठी या जगप्रसिद्ध सुंदर गावी यायचं असं अनेक जोडप्यांचं स्वप्न असतं. पण जरा आठवा आता, 2 व्हिडिओ मागे मी हंगेरीतील प्रणयरम्य अशी 2 गावे तुम्हाला दाखवली होती, जिथे रस्त्याच्या दुतर्फा सुंदर घरे आणि दुकाने. मात्र रस्त्यातून चालताना क्वचितच समोरून चालताना कोण दिसतो. म्हणजे कसं, असं संध्याकाळच्या शांत वेळी आपल्या प्रेयसीच्या हातात द्यायचा आपला हात आणि जणू काही ही वेळ जगामध्ये आपल्यासाठीच निर्माण झाली असं सगळं विसरून चालायचं. मात्र इथे जरा बघा आता. अहो, इथे साधा स्वतःचा फोटो काढायचा जरी म्हटला तरी त्यात कोणत्या तरी दिशेने कोणतरी उपटतोच. इतकी गर्दी इथे. आता आमचे दादरकर पटकन म्हणतील, याला गर्दी म्हणता तुम्ही, याला गर्दी म्हणता तुम्ही. अहो, मी हनीमूनसाठी प्रणयरम्य जागेची तुलना करत होतो. हनीमूनसाठी कोण दादरला जातो का. अहो, दादरकरांची एकांतासाठी एवढी मारामार की शेवटी दादर चौपाटीच्या भिंतीलगत 1 मीटरचंच अंतर ठेवून जोडप्यांची रांग लागते बसायला. हे काय हे मायला, पोरगी आहे की वळकटी. आता मला हनीमूनची भीती वाटायला लागली आहे. पण हे असं बरोबर दिसत नाही. कॅमेरा उलटा धरला पाहिजे. आता कसं दिसतं नेहमीसारखं नीट. बघताय ना, मला तर गाणं सुचतंय. सुचलं सुचलं सुचलं. लवचिक गदीचं तुझं पाहिलं जाता रस्त्यानं, पाहिलं ग जाता रस्त्यानं मागून. मारे थांबायचं ना जरा माझा कडवं पूर्ण होईपर्यंत. अर्धा एकूण मराठी प्रेक्षक वेगळाच अर्थ लावतात. पण तो मुलगा पण किती छान करतोय. त्याचे दंड पहा. बघताय ना ओ कुलकर्णी, बघताय ना मी काय म्हणतोय ते. बघा त्याची पण लवचिकता किती पहा. 2 पायांच्या मध्ये किती ताण येत असेल त्याला. कुलकर्णी चला, मला शिवशिवायला लागलंय हे सगळं पाहून. चला पुढे. चालता चालता मगाशी या गावची गंमत काय सांगत होतो ते पण पूर्ण करतो. काय म्हणता, इथे आराम करता जरा. कुलकर्णी दमले. या कुलकर्ण्याला नेमकं कुठे दमायचं असतं ते अचूक ठाऊक आहे. त्याचं पहिल्यापासूनच आहे. नेमकं जिथे दमायचं नाही तिथेच हा बसतो. आणि उलट मला म्हणतो कसा, कॅमेरा उलटा करा ना जरा, कॅमेरा उलटा करा ना. हे बघा प्रेक्षक हो,
तुम्ही म्हणताय म्हणून मी कॅमेरा इथे कुलकर्ण्याला सुपूर्द करून पुढे जातो. तर मगाशी आपलं इथल्या गर्दीबद्दल चाललं होतं. आणि केवळ गर्दी नाही, तुम्हाला इथे स्थानिक लोक दिसत आहेत का? एक जात सगळे पर्यटक. अहो, एखादी जत्रा भरवावी तसं हे गाव सजवून ठेवलंय. इथले स्थानिक लोक इथून लांब असलेल्या गावात राहतात. इथली स्थानिक रेल्वे सुद्धा इथून फार लांब आहे. इथे दिसणारी बहुतेक घरे इथल्या गावकऱ्यांची नसून जवळजवळ एक जात भाड्याने पर्यटकांसाठी आहेत. आता आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. 15 वर्षापूर्वी या गावाबद्दल या देशात सुद्धा कोणी ऐकलं नव्हतं. इथे काय 2-4 दुकाने एवढीच होती. मग आता जरा विचार करा, जगातील सुंदर गावे प्रसिद्ध व्हायला शेकडो वर्षे लागतात. मग हे गाव एवढ्या थोड्या अवधीत प्रसिद्ध कसं काय झालं? याला कारण आहेत चीनचे लोक. होय होय, तुम्हाला पण दिसले असतील इथे अनेक चीनी पर्यटक. पण सर्वात पहिलं कारण हे की जेव्हा इंस्टाग्रामची सुरुवात झाली तेव्हा येथील फोटो अनेक ठिकाणी व्हायरल झाले. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही यूट्यूबर कसे असतो. एकाने काही केलेलं सफल झालं तर आमच्यासारखे हजार त्याच विषयावर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवतात. तीच गोष्ट इंस्टाग्रामवर झाली. ही जागा प्रसिद्ध झाल्याबरोबर अनेक ब्लॉगर, यूट्यूबर इथे यायला लागले. मात्र ही गोष्ट जर तुम्हाला धमाल वाटत असेल तर पुढची गोष्ट तुम्हाला दणका वाटेल. चीनमधील एक इमारती बांधणारा आहे, मराठीत त्याला आपण बिल्डर म्हणतो नाही का, या जागेच्या सुंदरतेची प्रसिद्धी पाहून त्यातल्या धंदेवाईकाला शक्कल सुचली. कुलकर्णी कुलकर्णी कुलकर्णी, येशू ख्रिस्त इथे. हा काय, तुमच्या समोर तर होता येशू ख्रिस्त. तर त्या चीनी बांधकाम्याने काय केलं, चीनमधील ग्योंगडॉंग विभागात त्याने 2011 साली राहत्या इमारतीच्या बांधणीसाठी घरांची अक्षरशः या हालस्टार्टची प्रतिकृती उभारली. चीनमधील टीव्हीवर त्याच्या या अनोख्या प्रयोगाला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि काही आठवड्यातच हालस्टार्टला या ऑस्ट्रिया देशांमध्ये ओळखत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने कोट्यावधी चीनी लोकांना या गावाची माहिती झाली. आणि पुढे आमच्या चीनमध्ये बांधलेल्या इमारतींच्या प्रतिकृतीचे गाव प्रत्यक्षात कसे आहे हे पाहण्यासाठी फार मोठ्या संख्येने चीनी पर्यटक पर्यटनासाठी इथे येऊ लागले. मात्र जवळच्या देशांना जसे भारत, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स यांना ही गोष्ट माहीत नसून सुद्धा चीनी लोक एवढ्या संख्येने तिकडे जात आहेत या कारणासाठी आपण पण जाऊ म्हणून येऊ लागले. आणि मग पर्यटकांची मागणी पुरवण्यासाठी इथे आणखीन रंगरंगोटी झाली. थोडक्यात तुम्ही इथे एखाद्या जत्रेमध्ये येत आहात किंवा चित्रपटाच्या स्टुडिओमध्ये सजवलेल्या एखाद्या देखाव्याला भेट देत असाल. तळ्याकाठचं गाव. आता सांगा मला, आपण इतका वेळ फिरत आहोत इथे, किती माणसं दिसली तुम्हाला तळ्याकाठी फिरताना पाण्यासमोर? बरं, तुम्हाला इंस्टाग्रामची धमाल सांगितली आणि चीनी लोकांचा दणका पण दाखवला. आता शॉक देऊ का, शॉक देऊ? या डोंगराच्या पायथ्याला तळे असल्यामुळे रस्त्यासारखी सपाट जमीन मिळणे इथे मुश्किल. त्यामुळे येथील मेलेल्यांना पुरण्यासाठी पूर्वीपासून कब्रस्तानात जागा नाही. उरलेल्यांचे सांगाडे 10-15 वर्षानंतर कबरीतून पुन्हा बाहेर काढले जायचे. केसाच्या डोक्याच्या कवटीला स्वच्छ करून त्यावर नक्षी काढली जायची आणि अशा जवळजवळ नक्षीकाम केलेल्या 600 कवट्या इथल्या सेंट मायकेल चर्चमध्ये प्रदर्शनार्थ बघायला मिळतात. आणि बाकी हाडांचं काय विचारता? हाडांना कवटीचा मान मिळाला नाही. इथे जागा आहे चॅनल हाऊस म्हणून, तिथे हाडांना ढिगाऱ्यात रचून ठेवलंय. मला चक्कर आली होती की काय. मी निघतो बाबा इथून. भौतिकशास्त्राप्रमाणे टकल्यांची कवटी कात्रीच्या जास्त जवळ असते असा सिद्धांत आहे. माझं लग्न पण झालेलं नाही अजून. लग्नाचा सोडा हो माझ्या. काय झालं की लग्न, काय झालं की लग्न. आता बाजूच्या गावच्या त्या खास उपहारगृहात जायचं ठरलं होतं. नेमकं त्याच्या आधी इथे यायला कोणी सांगितलं होतं? तुमचं नेहमी असं असतं, आम्हाला हे दाखवा, आम्हाला ते दाखवा. आता खाली भेटा मग दाखवतो. हो म्हणजे खालचं दाखवतो. हे खालचं हे म्हणजे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. काय म्हणता आता? भारतीय नाही दिसले इथे? थांबा जरा पॉज करून दाखवतो. अरे, पॉज चुकीच्या वेळी दाबलं. आता घालवायला चुकीच्या जागी दाबावं लागेल.